नमस्कार रसिक श्रोते हो. समुद्री चहूकडे पाणी ह्या मेघना पेठे यांनी लिहिलेल्या कथेचा आपण एक भाग ऐकला. 30 वर्षाच्या एका अविवाहित मुलीचं मनोगत आपण ऐकत आहोत. कथा 1991 सालातल्या बखर ह्या दिवाळी अंकातली आहे. त्यामुळे तेव्हा 30 वर्षाची अविवाहित मुलगी हे जरा कदाचित म्हणजे जरठकुमारी वगैरे अशा प्रकारचं असेल. आता 30 वर्षाचं वय हे 30 वर्षाच्या वयानंतरही लग्न होत असतं. तर पुढे ऐकूया. आज आपण कथेचं शीर्षक आहे समुद्री चहूकडे पाणी. लेखिका मेघना पेठे आणि कथासंग्रहाचं नाव आहे हंस अकेला. मी कण्हत दरवाजा उघडला. पतंग कुत्र्यासारखा मागे ओढत लव आत घुसला. मी त्याला म्हटलं, इतनी रात गए बाहर खेलते रहते हो, तुम्हें अब घर जाना चाहिए. तशी म्हणाला, मामा आलाय. मामा असताना आई घरात घेत नाही. तू टी व्ही लाव, नाहीतर पतंग उडवायला चल. मी त्याला म्हटलं, मला बरं नाही, बुखार आहे. तशी तो एकदम हट्ट आणि तक्रार विसरून गंभीर झाला. माझ्या बिछानापाशी गुडघ्यावर बसला आणि मांजा गुंडाळत म्हणाला, मी तुला गोष्ट सांगू. मी हसून नको म्हटलं. तशी माझ्या कपाळाची एक पापी घेऊन पतंगाने वारा घालून निघून गेला. दरवाजा लागल्याचा आवाज आला नाही म्हणून मी गादीवरच उठून बसले. तर नेरुरकर आत येताना दिसला. माझ्याकडे पाहात त्याने दरवाजा लावून घेतला. माझा अवतार बघून तो म्हणाला, काय ग, हां अशी काय बसलेस? मी तोंडावरून हात फिरवत म्हटलं, काही नाही रे, ताप आलाय बहुतेक. तो चटकन ममताळू झाला. त्याने हळूवार मला गादीवर निस्त केलं. म्हणाला, पाय चेपू. मी दुखेल इतकी मान हलवली आणि माझ्या विरुद्ध मला कोरडे हुंदके येऊ लागले. तो म्हणाला, वेडी आहेस का तू? अगं मग आम्ही कशाला आहोत? आणि माझ्या तापलेल्या कपाळावर ओठ टेकून तो चावी घेऊन निघून गेला. आज नेरुरकर माझ्या अंगाशी झटला नाही. आजही त्याचे स्पर्श झाले, पण निराळे. लव आणि नेरुरकर, एकाची मी माता, एकाची अभिसारिका. दोघंही माझ्या भाग्यरेखेवर ओठ टेकून निघून गेले आहेत. मग रात्री तो आणि त्याची बायको आले. तिच्या हडकलेल्या बोटात चमचा धरून एक एक करीत तिने मला पातळ पेच पाजली. प्रत्येक घास क्रूर प्रार्थनासारखा माझ्या घशात अडकला. मी डोळे मिटले. मला झोप लागलीसं वाटून ते एकमेकांच्यात काहीतरी कुजबुजले. जाताना तिच्या पायातली वाजलेली जोडवी मला स्पष्ट ऐकू आली. अंधारात शेंद्री गणपतीच्या डोळ्यांच्या जागी चिकटलेल्या 2 टिकल्या चमकत राहिल्या. नेरुरकरच्या शब्दांसारख्या, आम्ही आहोत ना. आणि जोडव्यांच्या आवाजाच्या धाकात मला अर्धीमुर्धी झोप लागली. मला आठवतंय, त्या तापानंतर मला नेरुरकरविषयी प्रथमच अपराधी आणि संकोची वाटलं. आणि मग जाळ्यासकट चिमण्यांनी उठावं तशी मी त्याच्याविषयीची पाशवी आकर्षण असूनही इथे तिथे मन रमवत, खरं तर कुठल्याही विनापाश एकट्या माणसासारखी व्यवधानं गुंडाळत पाकोळी होऊन भिरभिरू लागले. कुठल्या तरी अंध अपंग मुलांच्या शाळेतच जा, किंवा फर्स्ट डे कवर्स पॅशनेटली गोळा कर, किंवा निराधार बायकांच्या संस्थेत ऑनररी कारकुनी कर, किंवा ब्युटिशियनचा कोर्स कर, किंवा ट्रेकिंगला जाऊन सिगरेटी ओढत डोंगरातून हिंड, किंवा बारीकच होण्याचा सपाटा लाव. असं करता करता एक दिवस मी गाणं शिकायला लागले आणि घर बसल्या मन रमवायला
मला एक साधन झालं. एकदा पेटी काढून बसले होते तर लव आला. त्याच्या विरुद्ध 10-1 मिनटं बसला आणि शांतपणे माझं गाणं ऐकलं. मग मीच हसून त्याला म्हटलं, क्यों? तो म्हणाला, तुम गाती हो. मला खूप हसू आलं या प्रश्नाचं. मग आता इतका वेळ तुझ्या मते मी काय करीत होते असं विचारायचं मनात आलं. तोच तो म्हणाला, कल तुम जो गा रही थी वो राग काफी था. मी अवाक झाले. तुला कुणी माँ कह रही थी. बरोबर. काल झोप येईना तेव्हा रात्री 10:30 नंतर मी गायला बसले होते खरी. मेरी माँ गाना जानती है. तिचे वडील गावाला देवळात पुजारी होते. ती त्यांच्याकडे शिकली आहे इत्यादी. मग पतंगासारखाच गातानाही लव माझ्याबरोबर असायचा. तो इतका सुंदर गायचा, न कळता, नक्कल करीत, पण अचूक आणि सहज. गडप झालेली गंगा कुठेतरी पुन्हा प्रगट व्हावी तसं तिचं पाठकच्या संसारात दडपलेलं गाणं ह्या मुलाच्या रूपात जणू पुन्हा सुरावलं होतं. तिचे ऐनाच्या पानासारखे गाल आणि त्यावरली खळी कशी, तसंच लवमध्ये जे चैतन्य सळसळत होतं, उमलत्या फुलासारखं आतूर काहीतरी थरथरत होतं, बागडत्या सशासारखं अधीर, तुरुतुरू असं काहीतरी, एखाद्या अळीसारखं अधाशी, एखाद्या कारंज्यासारखं न थोपवता येणारं थुई थुई. ते सारं सारं तिचं होतं. मनात यायचं. आपलं सेन्स ऑफ ह्युमर कुणात बरं उतरेल. तर मी कॉलनीतून तुटत गेले आणि माझा संपर्क फक्त सुभद्रा. तिने मला पंखाखाली घ्यायचा विडा सुचलल्यामुळे लव आणि नेरुरकर यांच्याशीच प्रत्यक्ष असा उरला. एकदा सुभद्रा गाडीत आकड्यावरचे टाके अलगट टुकूटुकू सुईवर घेऊन आकडा दातात धरून नजरे वर न करता आणि बोटाच्या हालचाली क्षणभरही न थांबवता मला म्हणाली, अरे पाठक की वाइफ के बारे में सुना क्या? बंद नाणं जमिनीवर पडल्यावर जसं खणखणतं तशी ती बोलायची. पण ती जे जे विचारेल आणि सांगेल त्यात आपल्याला भयंकर रस आहे असं दाखवण्यात मी पटाईत झाले होते. कारण सुभद्राविषयी नाही म्हटलं तरी मला एक ठुसठुसता गंड होताच. पाणीदार मोठे डोळे आणि नितळ कांती वगैरे तर होतंच, पण हळूवार मोरपीस फिरवल्यासारखं पुरुषांना चाळवून तरीही तिच्या नामानिराळ्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ न देणारं, तिच्या आवाजासारखंच खणखणतं, तिच्या हसण्यासारखंच मोकळं, तिच्या छातीसारखंच गोल भरदार असं एक आत्मविश्वासी आकर्षण तिच्यात होतं. नेरुरकर त्या आकर्षणाला बळी जाताना मी अनेक वेळेला पाहिला होता. सुभद्राचं बरं आहे, मॅरिड विथ 2 किड्स, तसा सुरळीत संसार. तिच्या लेखी नेरुरकर म्हणजे एक जेवणानंतरची स्वीट डिश आहे फार तर. आणि त्याच्या लेखी सुभद्रा म्हणजे एक रसाळ वैविध्य. दोघांनाही एकमेकांची असून अडचण नाही आणि नसून खोळंबा नाही. त्या दोघांच्याही एकमेकांशी वागण्यात एक आत्मविश्वासी उघडपणा आणि बेफिकिरी असते. पण आपण आपल्या लेखी नेरुरकर म्हणजे भुकेल्याची भाकरी आहे. भूक लागल्यावरही जी नेहमी मिळतेच असं नाही, आणि मिळते तेव्हाही जी चोरून खावी लागते अशी भाकरी. असो, एकेकाचं भागध्येय. तर सांगायचा मुद्दा म्हणजे सुभद्राविषयीच्या या छुप्या असूयेमुळेच मी आपणहूनच तिच्या पसरलेल्या पंखाखाली जायची. मी आताही अतिशय खोट्या उत्कंठेने तिला विचारलं, काय गं? नाही बाई, काय ऐकलंस पाठकच्या बायकोबद्दल? तोंडातला आकडा तसाच ठेवून तिने क्षणभर डोळे मिटले.
हताश झाल्यासारखं करून तिने तिची अरुंद जीवनी मुडपली आणि म्हणाली, माय गॉड, यू आर इम्पॉसिबल. अगं, ती गावभर छिनालपणा करते अँड यू डोंट नो. मी त्या बातमीपेक्षाही ती बातमी देतानाच्या तिच्या सहज आविर्भावाने थक्क झाले. मला सुभद्राविषयी एक अत्यंत उदात्त असा तिरस्कार वाटला. मग ती काय सांगत होती, कशी पाठकच्या बायकोकडे माणसं येतात, कशी ती खिडकीत उभं राहून कुणाकुणाला खुणावत असते, कसं तिला रिक्षात कोंबून नेताना अमक्याने पाहिलंय, कसं एकदा ती घरी नाही पाहून एका डेस्परेट माणसाने तिसरीचाच दरवाजा वाजवला होता, कसं एकदा एका टोळक्याला वॉचमनने अडवल्यावर त्यांनी दुपारी तो घरी जाताना गाठून मारलं, कसं या चीप नटव्या बाईमुळे अख्ख्या कॉलनीचं सांस्कृतिक संचितच धोक्यात आलंय. गाडी चर्चगेटला आली. सुभद्राने 2-3 इंचाने वाढलेलं आपलं विणकाम पिशवीत कोंबलं आणि आम्ही आपापले रस्ते धरले. सुभद्राने त्या दिवशी सकाळी मला पाठकच्या बायकोविषयी सांगितलं, त्याच दिवशी रात्री तो प्रसंग घडला. नेरुरकरने मला वाजवायला दिलेली अत्रेंची कॅसेट लावून मी चक्क कॅसेट ऐकत पडले होते. अचानक बेडरूमच्या खिडकीतून आदळ आपट, किंचाळ्या, शिव्या, रडारड असे आवाज एकावर एक यायला लागले. ते पाठकच्या घरातूनच येत होते. पाठकचा तोबरा भरलेला, रला द म्हणणारा बोबडा ॲक्सेंट माझ्या चांगला लक्षात होता. हे असं यापूर्वीही घडलं होतं, पण मी ते त्यांच्या भारतीय संस्कृतीचा, नात्याचा, गरजेचा अपरिहार्य भाग म्हणून स्वीकारलं होतं. चालायचंच असं म्हणून. लव मला भेटला. हसता बागडताना, रुसता भांडताना दिसला की मला पुरेसं व्हायचं. मी त्याला घराबद्दल एकही प्रश्न कधीही विचारला नव्हता. माणसं आपल्या निरागस, निरामय आयुष्याला विषारी कुतूहलाच्या चोची मारतात, शंका आरोपांचे डंख करतात. तेव्हा काय होतं हे मला ठाऊक होतं. ते मला या निरागस, नितळ मुलाला निदान माझ्यामुळे तरी समजू द्यायचं नव्हतं. पण त्या रात्री मला राहावेना. पाठकच्या बायकोबद्दल जे ऐकलं होतं ते दिवसभराच्या घटना माणसा क्षणांखाली दडपून केलं होतं. वाळूतून वाळू कोरत तुरुतुरू खेकडा बाहेर यावा तशी माझ्या जाणीवेवर ती बातमी खरखरली. सुभद्राला एखादी बातमी समजणं म्हणजे रीतसर परिपत्रक फिरवल्यासारखंच होतं. कदाचित या साऱ्याची चर्चा ही पाठकच्या कानावर गेली असेल का? पाठक हल्ली दिसतच नाही. परवा दिसला तेव्हा खूप थकल्यासारखा दिसला. डोळ्याभोवती काळी वर्तुळं आणि बहुधा पिऊन घरी चालला असावा, कारण बघूनही खाली मान घालून गेला. डोळ्याभोवती झिरमिळ्या पाडणारं हसला नाही. पाठक ओरडत होता, भेकल्यासारखा, रडल्यासारखा आणि दमून धाप लागल्यासारखा. मध्येच खर्जात बरळत होता. पुन्हा एखादी चपराक आणि लाथ बसली किंवा बसणार असली की ती किंचाळू लागायची. हात मुरगळल्यावर कळवळतात तशी कळवळायची. त्यांचे श्वासही ऐकू आले असते अशी नीरव रात्र होती. अचानक माझ्या लक्षात आलं, ते दोघांचेच आवाज होते. लव झोपला असेल. दुसरे दोघे या गदारोळात. एखाद्याचा अंतर्गत मामला म्हणजे जीव घेण्याचा परवाना नव्हे. सारी कॉलनी शांत होती. कित्येक घरातून दिवे दिसत होते, पण कुणीही या प्रकाराची दखल घ्यायला तयार नव्हतं. आपल्या अलिप्ततावादी सुसंस्कृत पडद्यातून बाहेर यायला तयार नव्हतं. मला लवची आठवण आली आणि असह्य झाली. मी एका तिरीमिरीत खाली गेले आणि जिन्यावरच थबकले. पाठकच्या बंद दरवाजासमोर
मिचकुड्या डोळ्यांचा लव आणि त्याचा जुळा भाऊ असे तिघे होते. जुळा भाऊ चिडक्या चेहऱ्याने घरंगळत खाली जाऊन बसला होता आणि पेंकत होता. मिचकुडा भोवऱ्याला दोरी गुंडाळून भोवरा हातावर मख्ख चेहऱ्याने झेलण्यात मग्न होता. आणि लव दोन्ही हात मागे धरून भिंतीला टेकून लांब पापण्यांच्या उघड्या डोळ्यांनी समोर बघत होता. त्याचे डोळे पाणेरलेले होते, पण त्यातून पाणी वाहत मात्र नव्हतं. मी नेमका मुद्द्याला हात घालावा तसं बाकीच्या फंदात न पडता त्याच्यासमोर गेले आणि म्हणाले, चलो मेरे साथ. त्याने माझ्याकडे एक क्षण नुसतंच पाहिलं आणि मग जोरात मान हलवली आणि मग एकदम चिडून तो म्हणाला, तुम जाओ जाओ तुम, मैं उसी की गोद में सोऊंगा. आणि नीरव रडू लागला. मी अवाक झाले. जिव्हारी लागणारा घाव फक्त लहान मुलंच करू शकतात, निष्पापपणे, नकळत, आणि म्हणून परतवता न येणारा घाव. मी त्याचे डोळे पुसले. अखेर त्यांच्यातला जैविक बंध मी तोडू शकत नव्हते. नाही, त्याच्या पापण्या, त्याची खळी, त्याचं चैतन्य, त्याचा सूर, त्याचा पतंग उडवणं हे सगळं तिचं आहे. तिच्या पेशींनी ते त्याच्या पेशीत ओतलं आहे. त्याच्यात मला मज्जाव आहे. हे रिजेक्शन फक्त ॲक्सेप्टन्सनेच साहता येतं. मी गुडघ्यावर बसले होते. नेहमीसारखी त्याला थम्सअपची खूण करून मी उठले. तोच दरवाजा उघडला. दरवाजात पाठक उभा होता. अशीच सवय असल्यासारखी ती तिन्ही मुलं आत गेली. चिरक्या अशक्त कुशला पाठकनं उचलून घेतलं आणि मिचकुड्याच्या डोक्यात थाड दिशी एक थप्पड मारली. त्यानंतर त्याला मी दिसले. कुशला थोपटत दरवाजा लावताना तो ऑलमोस्ट डोळ्याभोवती झिरमिळ्या पडतील की काय असं ममताळू हसला. की मायाळू आणि उत्कट माणसंच इतकी उत्कट हिंस्र होऊ शकतात असा विचार करीत मी घरी गेले. जवळजवळ एक प्रकारच्या सक्तीनंच माझे डोळे खिडकीतून नेरुरकरच्या बाल्कनीकडे वळले. सारं घर अंधारात बुडून गेलं होतं. फक्त त्याच्या बेडरूममध्ये एक उदास आणि शांत असा निळा दिवा झरत होता. पुन्हा एकदा मी बाहेर ढकलल्यासारखे झाले. अशा अतोनात एकट्या क्षणी परमेश्वरालाही उदार क्षमा करून टाकण्याला मर्त माणसाला पर्यायच उरत नाही हे मला समजलं. मी डोळे मिटले. मिटलेल्या डोळ्यांसमोर निळी निळी वर्तुळं काही काळ उमटली आणि लवच्या गालांना पडणाऱ्या खोल खळीसारख्या गर्तेत बुडल्यासारखी मला शांत झोप लागली. त्यानंतर 4-1 दिवसातलीच ही गोष्ट आहे. मी जेवण वाढून घेतलं आणि समोर TV तेवत ठेवून घास घेणार इतक्यात कर्कश बेल वाजली. लवला आवडणारी राजमा उसळ केली होती म्हणून मी उत्साहात उठून एका हातानंच दरवाजा उघडला. गाढव 2 दिवसात कुठे दिसलाच नव्हता. तर समोर कॉलनीतल्या 10-12 जणांचा कोळका, दोन्ही हात मागे धरून खाली मान घालून उभा असलेला काळ्या मुंगीसारखा निरुपद्रवी किनी आणि श्वासोच्छ्वासासारखा सतत जो स्कूटरची चावी फिरवत राहायचा तो काळाभोर उद्धट कदम, एवढेच माझ्या ओळखीचे चेहरे. किनीला मागे ढकलून एकजण पुढे झाला. च्युइंगम चावत त्याने माझ्यासमोर एक कागद फडफड लावला. कसला तरी पत्राचा खरडा वाटत होता. इथे सही कर असं कदम मला चावी फिरवत म्हणाला आणि त्याने मागे वळून जठ्याला एक तुच्छ स्माईल दिलं. मी विचारलं, काय आहे हे? कशावर सही करायची? सही कर, मग सांगतो. मी त्या जथ्याकडे पाहिलं. बहुतेक जण मला आणि माझ्या घराला न्याहाळत होते, पण त्यांच्यात एक अधीर उत्साह संचारलेला होता.
त्यांच्या त्या ताटकळण्यातूनही मला तो जाणवत होता. मी अधिक न ताणता सही केली. जा रे, तुम्ही राहिलेल्यांच्या सह्या घेऊन या. मी गेटवर भेटतो तुम्हाला. तोवर हिला सांगतो काय आहे ते. वाटल्यास माझ्याजवळ एक अतिरिक्त प्रत आहे, तुम्ही वाचून घ्या, असं म्हणून काळी मुंगी किनी दोन्ही हात मागे धरून त्या सरसत जिन्याने वर गेलेल्या जथ्यामागोमाग सावकाश मोजत पावलं टाकीत वर गेला. कदम टी व्ही बघत 2 पाय फाकवून खुर्चीत ॲटीच बसला होता. व्हिडिओकॉन काय? माझ्याकडे या महिन्यात येतोय इत्यादी. मी म्हणून टी व्ही बंद केला. कदम एकदम जमिनीवर आला. म्हणाला, तुला माहीत नाही? मी म्हटलं नाही. तुझ्या खालीच राहतो ना पाठक? मी अलर्ट झाले. त्याचं काय? अरे बायकोला धंद्याला लावली आहे त्यानं. तिच्याकडे किती माणसं येतात जातात देवळातल्यासारखी. काही पत्ता नाही तुला? हे साले काशीतले ब्राह्मण भांजोत 15 जणांनी अंगाखाली घेतलेली बाई बाईल म्हणून नांदवतो. अरे आम्हालाही बायका बहिणी आहेत. तिच्याकडे जाणारे रंडीबाज उद्या आमची दारं वाजवतील. जंटलमन लोकांची कॉलनी आहे. तो सुरूच राहिला. मी पत्रावरून नजर फिरवली. मी घडी करून पत्र मुठीत धरलं आणि तिरसट चेहरा करून बसून राहिले. कदम एक क्षणभर चावी थांबवून माझ्याकडे बघत राहिला. त्याच्या काय ते लक्षात आलं. तो उठला आणि म्हणाला, तू एकटी राहतेस, काळजी घे. अर्थात आम्ही आहोत म्हणा. पाठकला हितून हुसकल्याविना राहणार नाही. चल निघतो. आता सयांचं झालं की मीटिंग आहे. आणि मग वळून म्हणाला, व्हिडिओकॉनला किती कट दिला तुला डीलरनं? मी उत्तर दिलं आणि दरवाजा लावला. थंड झालेल्या राजम्याच्या उसळीभोवती एक डास उत्साहाने फिरत होता. मी तशीच ट्यूबच्या भगभगीत प्रकाशात त्याच्याकडे बघत बसून राहिले. काही मिनिटांनी जिन्यावरून 15-20 जणांचे 30-40 पाय सरसर वाजत गेले. तोच जथा एका अनन्वित उत्साहाने बडबडत शिकारीची योजना करीत हल्ल्याची आखणी करीत गेल्यासारखा गेला. मी पत्रावरून नजर फिरवली. पत्र हस्ताक्षरात होतं. काळी मुंगी किनीच्याच. प्रश्नच नाही. तो नोटीस बोर्डावर पण सुविचार, थॉट ऑफ द डे वगैरे असलंच काहीतरी लिहित असतो. घरगुती चौबळ्यांनी म्हणत तर्जुमाला संमती दिली असेल. सुभद्राने व्हेरी गुड असं खणखणत्या आवाजात म्हणून ओठांचा चंबू करून सही केली असेल. रजनीने पत्राला हात पुसत पुसत सही करून हो ना, हे थांबवायलाच हवं असं म्हटलं असेल. कुठलाच नियम मोडण्याची ज्यांच्यावर पाळी आली नाही आणि कुठलाच नियम उघडपणे धुडकावण्याचं धाडस ज्यांना कधी झालं नाही, अशा असुरक्षित भेकट जथ्याच्या या हिंस्त्र कारवाया काहीच पणाला न लावता जखम करून त्या जखमेत चोच खुपसत राहण्याचा हा खेळ एखाद्याचा घर मोडूनही करायचा. पण मी ही सही केलीच. जथ्याला घाबरून, त्यांच्या संख्याबळाला बळी पडून, संवादाची क्षमताच हरवल्यावर. माकडीन पिल्लाला पायाखाली घेते तसं मी लवचं घर मोडलं. निदान मोडायला संमती दिली. स्पेअर मी एवढी एकच विनंती अखेर आपल्याला या माणसांना करायची असते का? दुसऱ्या दिवशी रविवार होता. टळटळलेल्या दुपारी नेरुरकर आला. हातातला डबा त्याने माझ्याकडे दिला आणि तो खुर्चीत बसता झाला. आज त्याचा नूर निराळा होता. मग्न, उदासीन. पण आज माझाही नूर निराळा होता. धुमसता, जखमी. मी आल्या आल्या त्याला म्हटलं, ड्राफ्ट वाचलास?
तो मुंडी हलवून हो म्हणाला. मी म्हटलं, तू सेक्रेटरी आहेस, तू ड्राफ्ट बदलू शकतोस तुझ्या अखत्यारात. तू ड्राफ्ट बदलच. मी एका दमात म्हटलं, अरे ती कुणाची बायको आहे, कुणाची आई आहे, तिला तुम्ही वेश्या म्हणता आणि तो कागद दारोदार फिरवता. मला पुढे बोलवेना. नेरुरकर माझी अवस्था बघून जरा भानावर आला होता. सावधपणे तो म्हणाला, पण तिच्याकडे माणसं येतात हे खरं आहे. मी क्षणभर अवाक झाले. मग शांतपणे बर्फात चाकू खुपसल्यासारखं म्हणाले, तूही माझ्याकडे येतोस. तो कळवळून गेला आणि लांब वाढवलेल्या करंगडीच्या नखावरून बोट फिरवू लागला. मूकपणे मान हलवत राहिला. अरे, लग्नाशिवाय आयुष्यात येणारा प्रत्येक पुरुष म्हणजे गिऱ्हाईक नसतं, फार तर एखादा गरजू इसम असतो. आणि तुमच्या गरजेचा आणि त्याच्या गरजेचा पोत जुळला आणि परिस्थितीने साथ दिली तर कुठल्याही स्त्री पुरुषात हे संबंध उगवू शकतात. नेरुरकरला यातलं काय कळत होतं कुणास ठाऊक, पण मला माझं मन स्पष्ट माहीत होतं की नेरुरकरविषयी काही माहीत नसताना मला त्याच्याविषयी जे आकर्षण वाटलं ते निव्वळ शारीर होतं. ज्या संबंधाची शरीर किंवा मनाला नड नसताना इतर कुठल्याही कारणाने जो संबंध येऊ दिला जातो तो व्यभिचार. मग ते कारण सत्ता, संधी, ब्रेक मिळवण्यासाठीचं असो वा निव्वळ कंटाळ्यावर मात करण्यासाठीचं. जितकी नड कमी तितका त्यातला व्यभिचार जास्त. आणि ही नड व्यक्तिसापेक्ष असते. एकाची नड काय आहे हे दुसरा ठरवू शकत नाही. ही व्यभिचारासाठी पळवाट ठरू शकते. म्हणून समाज नियम वगैरे ठरवतो. हे नियम आदराने कौतुकाने पाळणारी कुणी माणसं असतात का? समाज वगैरेंनी घालून दिलेले नियम तमाम जनता घाबरून दचकून पाळते. जे घाबरत नाहीत त्यांना हे नियम बंधनकारक ठरू शकत नाहीत. पण जे दुबळे असूनही एका बलाढ्य अंतप्रेरणेच्या रेट्याने नियम मोडतात, पाठकच्या बायकोसारखे, त्यांचे हाल करायला समाज हावऱ्या लांडग्यासारखा पुढे धावतो की तसंच काही नाहीच. प्रामाणिकपणा हा साऱ्या पापपुण्याचा निकष आहे का? जिथे स्वतः सकट कुणाचीच फसवणूक नाही असा कुणातलाही संबंध योग्यच आहे? निदान स्वच्छ. थोडं माफ करा, एकाएकी अंधारून आलंय. मी जरा लाईट लावून येते. मध्ये आलेल्या व्यत्ययाबद्दल माफ करा. पुढे वाचायला सुरुवात करूया. आज जरा हवा पावसाळी आहे त्यामुळे अचानक अंधारून आलं. पुढे वाचते. मी विचार खूप केला होता, पण हे सारं नेरुरकर बरोबर अप्रस्तुत होतं. अखेर ड्राफ्ट बदलून घेणं इतकंच त्याच्याकडून मला हवं होतं. नेरुरकर म्हणाला, ती वेश्या नाही, हे मला माहिती आहे. पाठकही तसा बरा माणूस आहे. चुकला, पण कोण चुकत नाही. काळं किंवा पांढरंच असतं का जगात? खरं तर काळ्या पांढऱ्याच्या मधलंच आहे जग. मला अचानक नेरुरकरची पापी घ्यावीशी वाटू लागली. तो मग मला पाठकनेच त्याला सांगितलेलं काय सांगू लागला. पाठक सगळ्यात मोठा मुलगा, घरची ही गरिबी, धडपडत शिकून नोकरी वगैरे मिळवली. पाठच्या बहीण भावांची शिक्षणं, लग्न हे सगळं करता करता त्याची 35शी आली. गावातल्याच गरीब पुजाऱ्याने
शहरातली चांगली नोकरी आहे म्हणून आपली तरुण मुलगी ह्याला दिली. गावची उस्तवार करता करता सेव्हिंग झालंच नव्हतं. पाठक मुंबईला आला. धारावीत राहू लागला. तिकडची गुंडगिरी, धकाधक्की, डोक्यावर कर्ज होतं. कायमचं तर तिथे राहायचं नव्हतंच, पण मुंबईत घर म्हणजे. त्याने बायकोला तिथल्या दादापाशीच रुजू केली, वापरली. या टेन्शनच्या काळात पाठकला दारूची चट लागली. त्याचा अस्थमा बळावला. वयातल्या अंतरापायी त्याचं उदाहरण तर तसंही तिच्यापेक्षा मंदावलेलंच होतं. तो दारू पिऊन तिला मारायचा, ती सहन करायची. तो ओकायचा, ती काढायची. तो खोकायचा, ती रात्र रात्र जागून त्याचा कफ गोळा करायची. एकदा गुंडाशी झालेल्या मारामारीत पाठक निकामी झाला. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्याने तिला मारलं. तेव्हा ती पोटूशी होती. तिच्या पोटातलं मूल पडलं. ते पाठकचं मूल होतं. त्यानंतर ती चवताळली. चहूबाजूने होणाऱ्या कोंडमाऱ्यात फणा काढल्यासारखी झाली. त्यानंतर ती पाठकला बधेनाशी झाली. पाठकही आपल्या अपराधी मनावर फुंकर घालीत गप्प बसू लागला. पण ती त्याची बायको उरली नाही. तरी त्याची आई राहिलीच. पाठक हे विसरू शकत नाही. पाठक तिला घराबाहेर काढू शकत नाही. पाठक ज्या मुलांचा बाप म्हणून मिरवतो त्यातलं एकही मूल पाठकचं नाही. पण देणं चुकवल्यासारखा तो. ह्या गुंतागुंतीच्या तिढ्याने पाठक प्रकरणावर एक वेगळा झोप टाकला. मी स्तब्धपणे ऐकत होते. नेरुरकर अचानक म्हणाला, तू ड्राफ्टवर सही केलीस? मी म्हटलं, हो. ते इतके जण होते, मला नाही म्हणता आलं नाही. तू? तो म्हणाला, नाही, तेच तुला सांगत होतो. माझ्याकडे ड्राफ्ट घेऊन आले तेव्हा मी नव्हतो. तिने वाचला आणि तसाच परत दिला. मला आल्यावर तिने सांगितलं आणि म्हणाली, तुम्ही सही नका करू. त्यांना इथून हाकलतायत. घरात मुलं बाळ आहेत, त्यांना रस्त्यावर नका काढू. मी बधत नाही म्हटल्यावर म्हणाली, अहो, माझा तुम्हाला काही उपयोग नाही. मग तुम्ही नाही का तिच्याकडे जात? ती एकटी आहे, तुमच्या वयातली आहे, शिकली सवरली आहे आणि समजूतदार आहे, म्हणून चव्हाट्यावर न येता तुमचं आणि तिचं चालू शकतं. अहो, तुम्हाला मन रमवायला सिगरेटी आहेत, दारू आहे, पिक्चर आहेत, बाहेरची एवढी दुनिया आहे आणि तरीसुद्धा पाठकच्या बायकोने काय करायचं? तुम्ही सही नका करू तुम्ही सही. मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाहत नव्हता. जणू ती बोलतानाचा तिचा चेहरा डोळ्यासमोर आल्यासारखा तो गुंगला होता. म्हणजे त्यांना हे सारं पहिल्यापासून माहिती आहे? असं दिसतंय. लांब नखाने खुर्चीवर टकटक करीत खांदे उडवून तो म्हणाला. मग तो उठला आणि दरवाजाजवळ गेला. नेहमीच्या शिरस्त्याने आम्ही दोघे जवळ आलो, पण कुणीतरी बघितल्यासारखे लांब गेलो. तो दरवाजा उघडत म्हणाला, तुझ्यासाठी डाळिंबी भात पाठवलाय, बरा झालाय. आणि तो निघून गेला. जितक्या अचानक हे सारं सुरू झालं तितक्याच अचानक संपून गेलं आहे. ही जाणीव तिच्या हडकलेल्या बोटातल्या जोडव्यासारखीच माझ्या मनात सलत राहिली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेच नाही. घटनांचा शीन आल्यासारखा झाला होता. शाईचा एखादा मोठा थेंब टपोरावा पण ठिपकूच नाही तशी रात्र माझ्या उघड्या डोळ्यांसमोर जमत होती, पण सरतच नव्हती. पहाटे कधीतरी डोळा लागला. 11-11:30 उठले. दुधाची पिशवी एखाद्या पोरक्या गरीब मुलासारखी दरवाजाबाहेर पडली होती. ती उचलून आत आणली.
चहा करून चहा पीत पीत बाल्कनीत गेले. पाण्याचे पंप, कुकरच्या शिट्ट्या, आपटून धुतले जाणारे कपडे, पाववाल्यांच्या सायकली, दूधवाल्यांचे कॅन्स, मुलांना आयांच्या हाका, लिफ्टचे उघड बंद होणारे दरवाजे, भुले बिसरे गीत, सकाळचे सारे परिचित आवाज संपून गेले होते आणि सकाळची अन्निका आटपून जपमाळ ओळीत बसलेल्या आजीसारखी कॉलनी पेंगली होती. अचानक लक्ष गेलं तर खालून पाठक लगालगा चालला होता. त्याच्या एका हातात मोठी ट्रंक होती आणि एका हातात पेंगून लुडकलेला लवचा जुळा भाऊ होता. मागून त्याची बायको एका खांद्याला झोळी लटकवून ताठ संथ चालली होती. तिच्या दुसऱ्या हाताला झोंबत, उसळत, उड्या मारीत लव चालला होता आणि मागून मिचकुड्या डोळ्यांचा मुलगा, बरंचसं सामान हातात घेऊन कुणीतरी लोटल्यासारखा. म्हणजे पाठक घर सोडून चाललाय. माझ्या हातातला चहाचा कप हिंकळला. म्हणजे पाठक घर सोडून चाललाय. जथ्याचा विजय झाला. जथा झिंदाबाद. दूरवर एक टॅक्सी उभी होती. ते सारे त्या दिशेने चालत होते. पाठकला हुसकला. बिळात पाणी घालून उंदीर बाहेर काढावा तसा पाठक लगालगा चालत होता. त्या उंदराची जगण्याची निर्लज्ज धडपड पाठकच्या चालीत होती. माझ्या घशात घोट अडकला. त्याची बायको संथ ताठ चालत होती. त्याच उंदराची जगण्याच्या हक्काची जाणीव तिच्या चालीत होती. पाठकच्या एका हाताला पेंगून लुडकलेला लवचा जुळाभाऊ होता. पाठकच्या बायकोच्या हाताला झोंबत, उसळत, उड्या मारीत लव चालला होता. ती दोघं तिचीच दोन रूपं होती. लव एक चैतन्यमयी उसळती जिगीषा आणि कुश एक कणतं, आजारी, औदासिन्य. एक पाठकच्या अपरोक्षच फुलणारं आणि एक पाठकच्या सहवासात बावलेलं. मागून मिचकुड्या डोळ्यांचा मुलगा कुणीतरी लोटल्यासारखा चालला होता. त्यांच्यातल्या नातेसंबंधासारखाच नफ्फड, निगरगट्ट, निरीच्छ, निर्विकार. ते सारे टॅक्सीत बसले. लव खिडकीतून आईची रिबीन बांधलेली वेणी बाहेर काढून झेंड्यासारखी हलवत होता. जाताना लवने मला सांगितलं नाही जातो म्हणून. आताही त्याची नजर माझ्याकडे एकदाही वळली नाही. लहान मुलं साली गुलाबाच्या रोपट्यासारखी कुठेही घेऊन जावी पिशवीतल्या मातीतून. लवही जाईल तिथे रमेल. आठवणी काढण्याचं, कुडण्याचं त्याचं वय नाही. टॅक्सी सुरू झाली आणि निघून गेली आणि शेवटी तिचा ठिपका झाला. गेला. लव गेला. मी बाल्कनीतून घरात वळले. एकटेपणाची एक बारीक खंत नाहीशा होणाऱ्या टॅक्सीच्या ठिपक्यासारखीच जाणीवेत नव्याने विरून गेली. मी घरात शिरले. रोज दिनक्रमाच्या घट्ट वेटोळ्यात अगदी गुदमरेपर्यंत आपण आवळलेले असतो. आज मरून पडलेल्या लिवलिवीत सापासारखं ते वेटोळं निश्चेष्ट बाजूला पडलंय आणि पांढऱ्या फक्क दिवसाचा खड्डा समोर येऊन उभा ठाकलाय. त्यात पाऊल टाकण्याच्या कल्पनेनेच मी शहारले. ती टॅक्सी चित्रातल्यासारखी गोठून उभी असेल तर, किंवा स्लो मोशनमध्ये सारखी चालत असेल तर, पुन्हा आपल्याला दूरवरून तिच्या खिडकीतून हलणारा रिबिनीचा गोंडा दिसेल. मी वेड्यासारखी गच्चीत गेले. गच्ची तापली होती. नीरव, निस्तब्ध आसमंत कडक निळ्या आकाशाखाली सुलाखत होता. कुणाच्या तरी अँटिनाला अडकून एक फिकटलेला गुलाबी
पतंगाचं लक्तर लोंबत होतं. एखादा बेपरवा दगड बसून मोहोळ उठावं तशा रंगीबेरंगी पतंगांच्या अनेक फडफडत्या सकाळींचे डंख मला झाले. मी खाली नजर टाकली. नेरुरकरच्या बाल्कनीत नेरुरकरची बायको जानव्यासारखा पदर घेऊन, साडी वर खोचून जीवाच्या आकांताने खिडक्यांच्या काचा पुसत होती. मी तिला का हसावं? तिचंही हे खड्डा भरणंच चालू आहे. दिवसांच्या न बुजणाऱ्या गर्तेत बटणांची मांजरं, बाटल्यांचे ताजमहाल फेकायचे. ती घर स्वच्छ करते. तिच्याकडे कधीतरी रात्री नेरुरकर येईल. माझ्याकडेही तो यायचा, जाण्यासाठी. तिच्या घरून तो जातो येण्यासाठी. आणि तरी दोघीही एकट्याच होतो. टॅक्सी दिसण्याची खोटी आशा दूरवर निर्मनुष्य शेतातून वाफ वाफ होऊन गेली होती. पण हसण्याला पर्याय नव्हता. घरी जाण्यासाठी वळले तर मिचकुड्या डोळ्यांचा मुरम आलेला तो 30-35 मुलगा गच्चीतल्या एका कोपऱ्यात नखं खात उभा होता. जणू त्याच टॅक्सीच्या ठिपक्याची त्यालाही आशा लागली होती. त्याला पाहताना कोण जाणे, मला त्या पतंगाच्या लक्तराची उपमा सुचली. घरात शिरताना माझ्या मनात आलं, अनेक एकटी माणसं एकत्र आली म्हणून दुःखी थोडीच होतात. मग मी ही पेटी काढली. राग काफ़ी. ये संपूर्ण जाति का राग है. इसमें 2 स्वर कोमल तथा बाकी सब स्वर शुद्ध लगाते हैं. प्रातः समय छोड़ के इस राग को कभी भी गाया बजाया जाता है. करुण श्रृंगार रस इस राग में विशेष खुलते हैं. दिवसाच्या खड्ड्यात मी निर्ममपणे काफीचे सूर फेकत राहिले आणि ती काचा पुसत होती ना, तशीच. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.